श्री गणेशाय नमः। साई चरित्र अध्याय 20। श्री गणेशान्मा श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यान्मा श्री सद्गुरु साईनाथाय नमः। ओम नमो जी गुरु। गुरु मानस सरा प्रसाद वाक्य मुक्ताकर अनन्य भक्त मराळ निकरा चरणी थारा तुझपाशी। सद्गुरु म्हणजे आपले मानस सरोवर। त्या मानस सरोवरावरती जसे राजहंस पक्षी एकत्र येतात आणि मुक्तांचा चारा घेतात, तसं आम्ही आपल्या दरबारामध्ये आलेलो आहोत। कशाचा चारा घ्यायचा आहे? आपल्या मुखातनं निघणारी जी वाक्यसुद्धा आहे, जो प्रसाद आहे, ते ग्रहण करण्यासाठी आम्ही आलेलो आहे। सदा श्रया महा उदारा घालूनी प्रसाद मुक्तचारा देवोनी निज विश्रांती आसरा एरधारा चुकविसी। मुक्तचारा म्हणजे मोठ्यांचा चारा। कोणाला? त्या मानसहंसावरती जे अंश आलेले आहेत त्यांच्यासाठी मुक्तांचा चारा असतो, तसं आम्हाला मुक्तीचा चारा दे। एरधारा चुकविसे काय तो साई सिद्धाश्रम दर्शने निवेश संसार श्रम निकटवर्ती भव भ्रम दौडी अविश्रम सहवासे। साईबाबांचा सिद्धाश्रम कसा आहे? तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या मनाला विश्रांती मिळते। आता प्रपंचात विश्रांती आहे का? नाही। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रपंचच आहे। म्हणतो ना आपण, विश्रांती देही अणुमात्र नाही कुळाभिमाने पडलो प्रवाही। म्हणजे आम्हाला प्रपंचामध्ये विश्रांतीच नाही। म्हणजे मन सारखं ह्यानं त्या गोष्टीत गुंतलेलं असतं। पण तुझ्या ठिकाणी आलो ना सद्गुरू राया, की आमचं मन स्थिर होतं, त्या मनाला विश्रांती मिळते। प्रपंचातली कामं नसल्यामुळे शरीराला विश्रांती मिळते। काय तो साई सिद्धाश्रमात दर्शने निवेश संसार श्रम। सद्गुरूचं मुखकमल पाहिल्याबरोबर सगळा संसाराचा क्षीण सुद्धा निघून जातो। भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद। साई मूळ निराकार भक्त काजी साकार करुणी माया नटीचा स्वीकार खेळला साचार नटवेसा। मूळ निर्गुण निराकार असणारे आमचे साई हे भक्तांच्या साठी सगुण साकार झालेले आहेत। ज्याप्रमाणे नट एखादी भूमिका करतो आणि पुन्हा एक्झिट करतो, तसं प्रत्येकाला काही ना काही काम नेमून दिलेले आहेत। त्या नटाला निदान एक्झिट आहे, इथे एक्झिट नाही आहे, कारण सद्गुरू कायम राहणार आहेत। ऐस्या साई साणू ध्यानी क्षणभर जाऊ शिर्डी स्थानी दोन प्रहरच्या आरती वागुनी लक्ष लावून पाहूया। साई शिर्डी जाऊ, 2 प्रहरची आरती झाली की बाबांकडे लक्षपूर्वक पाहूया। माध्यान्नी आरती पाठी येऊन मशिदीच्या काठी महाराजाची कृपादृष्टी उदी वाटी बघतासी। मशिदीच्या कोपऱ्यावर यायचे बाबा, काठावर यायचे आणि सगळ्यांना उदी वाटायचे आणि कृपादृष्टीने भक्तांकडे पाहायचे। भक्तही प्रेमळ उठावटी घाले समचरणी मिठी उभ्याने मुखपाने हाळता दृष्टी भोगीत वृष्टी उदीची। भक्तही बाबांच्या हातातून उदी घ्यायचे, बाबांना नमस्कार घालायचे आणि बाबांकडे पाहत राहायचे। बाबा हे बरोबर मुष्टी घालीत भक्तांच्याकडे संपुटी अंगुष्टे लावी तयाच्या ललाटी प्रेमपोटी अनिवार्य। उदी तर द्यायचेच, पण त्याच्या कपाळाला ती उदी लावायची। जा भाऊ जा जेवा वयासा या आणा जा अण्णा तू सुख तू खा सुग्रास जाव घेया जा निजस्थानास प्रत्येकास वदते। उदी लावून झाली की सगळ्या सांगायचं जा प्रसाद घ्यायला जा, जेवण करायला जा। आता जरी ते पाहून मिळे परी ते सर्व गत सोहळे शिर्डीस त्या स्थानी त्या वेळे दृढ ध्यान बळे दिसतात। आता जरी प्रत्यक्ष आपल्याला तो सुखसोहळा पाहता येत नसला तरी आपण संतांच्या मुखाने त्यांच्या ज्या लीला ऐकतो, तर आपण ध्यानदृष्टीने तो सगळा सुखसोहळा अनुभवू शकतो। ध्यान बळे दिसतात असवायसे करून ध्यान अंगुष्ठापासून मुखावलोकना प्रेमे घालून लोटांगण कथानुसंधान चालू। देवाचं दर्शन कसं घ्यावं
त्यांनी सांगितलं की चरणापासून आपली दृष्टी वर 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 मुखकमलाकडे न्यायची. गताध्यायाच्या अंती कथले होते श्रोत्याप्रती की बाबा ही मोलकर्णी हाती अर्थश्रुतीचा उकलविला. मागच्या अध्यायात आपण असं ऐकलं होतं की संत दासगणू महाराजांच्या मनामध्ये जो एक श्लोकाचा अर्थ त्यांना उमगत नव्हता तो बाबांनी एका मोलकर्णीकडनं त्यांना सांगितलं. ईशावास्य भावार्थ बोधिनी आरिंबिली होती दासगणूंनी आशंका उपस्था सद्गुरुजनी घातली नेऊन श्रेणीसा. ईशावास्योपनिषद नावाचं उपनिषद आहे. ईशावास्य नावाचं उपनिषद आहे. त्याची भावार्थ म्हणजे लोकांना समजेल अशा भाषेत ईशावास्य उपनिषदाचा अर्थ करून काव्यमय बाबांनी तयार केलं, म्हणजे दासगणू महाराजांनी तयार केला होता. पण एका श्लोकामध्ये त्यांच्या मनाला आपण केलेला त्या शब्दाचा अर्थ लोकांना पटेल, पण अजून आपल्याला मूळतः पटलेलं नाही. म्हणून ते त्या अर्थाची उकल व्हावी म्हणून बाबांकडे दासगणू महाराज गेले. बाबा तैव बदले जे वचन तुझ्या या शंकेचे निवारण करील. काकाच्या घरची मोलकर्णी जाशील परतून ते सवयी. अरे काकांच्या घरी ज्यावेळेस तू जाशील ना पारलेला, त्यावेळेला त्यांच्या घरातली मोलकरीण तुझ्या मनातल्या सगळ्या शंकांची उत्तर देईल. तेज के सांप्रत कथानुसंधान आता इथून चालू आपण श्रोते होईजे तावधान होईल श्रवण विकळ संस्कृत भाषार्थ भाषण विज्ञार्थ ईशावास्योपनिषद ओविद्वारा पदपदार्थ संकलितार्थ विवरावा ऐसी आस्था धर्मिणी ईशावास्य भावार्थ बोधिनी प्राकृत भाषा सुगम साधने गणुदासाने आरंभिली. दासगणू महाराजांच्या मनात होतं ईशावास्योपनिषद संस्कृतमध्ये ते सर्वसामान्य माणसाला समजावं म्हणून ओवीबद्ध त्याचं भाषांतर करावं असं दासगणू महाराजांच्या मनात होतं. त्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न सुरू केला. ऐसी आस्था धर्मिणी ईशावास्य भावार्थ बोधिनी प्राकृत भाषा सुगम साधने दासगणूंनी आरंभिली. प्राकृत म्हणजे आता आपण जसा हा ग्रंथ वाचतो त्याला प्राकृत ग्रंथ म्हणतात. ओवीबद्ध ग्रंथ असतो की जो वाचताना सहज माणसाला अर्थ उलगडत जातो. ऐशी आस्था धर्मिणी ईशावास्य भावार्थ बोधिनी प्राकृत भाषा सुगम साधने गणुदासाने आरंभिली. गूढार्थ प्रचुर हे उपनिषद भाषांतर झाले पद प्रपद विना अंतर्गत रहस्यबोध होईन आनंद मनाते. आता त्या संस्कृत श्लोकामधला गूढ अर्थ जो आहे तो समजला पाहिजे. म्हणजे सांगणारा मनुष्य त्याला जर तो अर्थ जर समजला तर त्याला तो अधिक स्पष्टीकरण करून समाजाला सांगता येतो. गूढार्थ प्रचुर हे उपनिषद म्हणजे शब्दाचे अनेक अर्थ आहेत. आपल्याला माहिती आहे शब्दार्थ आहे, वाच्यार्थ आहे, लक्षार्थ आहे, गुह्यार्थ आहे, तत्वार्थ आहे, गूढार्थ आहे. म्हणजे एकाच शब्दामध्ये लपलेले वेगवेगळे अर्थ आहेत. शब्दार्थ अर्थ म्हणजे शब्दशः अर्थ. लक्षार्थ म्हणजे एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणं लक्षार्थ. लेके बोले सुने लागे लक्षार्थ. वाच्यार्थ आहे, शब्दाचा अर्थ सहज उलगडणार आहे तो शब्दार्थ आहे. म्हणजे शब्दार्थ वाच्यार्थ आपल्याला काय बोलायचं ते समोरच्या माणसाला कळतं. समजणे वालो को इशारा काफी है असे जे म्हणतात ना, मग त्या शब्दातनं निघणारा अर्थ समजणारा समजून जातो. म्हणून शब्दार्थ, वाच्यार्थ, लक्षार्थ, तत्वार्थ, त्यातनं काय तत्व सांगायचं आहे, परमेश्वरी तत्व आहे ते काय समजून सांगायचं तत्वार्थ आहे. आणि त्यातनं गूढार्थ आहे म्हणजे त्यातनं गूढ अर्थ काय आहे ते कळलं पाहिजे. ज्याला आता म्हणतो कोडवर्डमध्ये, त्या कोडवर्डची भाषा आपण आता पुष्कळ टी व्हीवर बातम्या ऐकतो त्याच्यातनं कळतं की त्यांनी त्या भाषेचा उलगडा केला. अरे साखर कशी किलो आहे कळलं का, आज अमुक भाव चाललाय असं म्हटलं तर मग ते समजणारे समजतात त्यांच्या त्यांच्या भाषेत कुठल्या पदार्थाचा काय भाव चाललाय. आपल्याला वाटणार ना काय वाटणार, त्यांनी साखरेचा भाव विचारला. अरे पण त्यांनी कुठल्या गोष्टीचा भाव विचारला ते आपल्याला काय कळणार. आता आपण रोज टी व्हीवर बातम्या करतो वाचतो त्यावेळेला कळतं
की ते गूढार्थ काय आहेत, म्हणजे त्यांना कोडवर्ड म्हणतात त्याला, ते समजून घ्यायचे. म्हणून या संस्कृत ग्रंथामधलं गूढ अर्थ काय आहे, त्यांना नेमकं काय सांगायचं आहे ते समजून एकदा का सांगणाऱ्याला समजलं की मग तो आपल्या समोर जे श्रोते आहेत त्यांना समजेल अशा भाषेत तो सांगू शकतो. चहुवेदांचे जे सार तेच उपनिषदांचे भांडार हरी गुरुकृपा नसली आवर अतिदुस्तर गाठावया. चहुवेदांचे जे सार तेच उपनिषदाचे भांडार. 4 वेदाचं सार आहे ते उपनिषदाचं भांडार आहे. म्हणजे त्यातनं नंतर उपनिषद तयार केली की तो गूढार्थ उपनिषदामध्ये आणखीन सुलभ करून सांगितलं. म्हणून त्याचं सगळं भांडार कशात आलं, उपनिषदामध्ये आलं. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. एकाने विचारलं 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण ऐकायला आम्हाला वेळ नाही, तुम्ही एका वाक्यात त्याचा अर्थ सांगाल का? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण इतका आम्हाला वाचायला वेळ नाही. ह्या सगळ्याचं सार काय ते सांगता का एका वाक्यात? हो म्हणजे सांगतो. संतच आहेत ते, त्यांना काय कठीण. ते म्हणले या 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण याचा वाक्य एका वाक्यात अर्थ सांगतो. काय? परोपकाराय पुण्याय परपीडाय पापन. परोपकारासारखं पुण्य नाही आणि परपीडेसारखं पाप नाही. एका वाक्यात त्याचा तो गूढार्थ आहे ना, तो कळला पाहिजे ना. आता परवा आम्ही गेलो होतो काही ठिकाणी दर्शनाला, चाफळला गेलो होतो. तिथे एक वयस्कर मनुष्य भेटला आणि त्याच्याशी बोलता बोलता खेडवळ मनुष्य होता, अत्यंत खेडवळ मनुष्य. मग त्याच्याशी गप्पा मारता मारता त्याने एक फार सुंदर अर्थ उलगडून दाखवतो. ते सगळे बाबांची लीला असते, कोणीतरी निमित्त होतं. पण त्यांच्याशी बोलता बोलता एक त्यांनी इतकं मार्मिक सांगितलं, ज्याला आपण गूढार्थ म्हणतो. तो गूढार्थ त्या खेडवळ आणि गरीब माणसाच्या अगदी ते त्याच्या अंगावरची वस्त्रसुद्धा अशी जीर्ण जीर्ण होती. पण त्याच्या मुखातनं जे बाबांनी सांगितलं ना, ते तत्वज्ञान फार सुंदर सांगितलं. काय ते म्हणाले, योगी 28 विटेवरी उभा. आपण म्हणतोच की रोज विठ्ठलाच्या अर्थ नाही, योगी 28 विटेवरी उभा म्हणतो. पण ते म्हणले कुठल्या विटेवर उभा आहे 28 युग? त्यांनी त्याचा उलगडा करून सांगितला. 4 वेद, 6 शास्त्र किती झाले? 4 आणि 6 10, आणि 18 पुराण 10 आणि 18 28. या 28 तत्वावरती तो उभा आहे पंढरपूरचा पांडुरंग. म्हणजे इतकं गूढ त्या शब्दातलं योगी 28 मधलं हे इतकं सहज सुलभ त्यांनी करून सांगितलं. जसं आता ते सांगितलं ना, ती मोलकरीण तुला त्याचा अर्थ सांगेल, तसा योगी 28चा अर्थ बाबाने असा सांगितला की 28 म्हणजे काय. आपल्याला योगी 28 विटेवर उभा एवढंच माहिती, पण ती 28 या शब्दाचा गूढ अर्थ काय आहे तो त्यांनी उलगडा करून सांगितला. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण मिळून 28. ह्या 28 तत्वावरती हे पंढरपूरचा पांडुरंग उभा आहे. म्हणजे ही तत्व तुम्ही जाणलीत की पांडुरंगाला जाणता येईल. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणाचा अर्थ तुम्हाला कळला की पांडुरंग कळला. त्या तत्वावर तो उभा आहे ना. म्हणजे इतकं गूढ. म्हणजे त्या 28 युगे 28 विटेवर आपण किती वेळा आरती, रोज आरती म्हणतो. पण मी आज इतके वर्ष 70-71 वर्ष माझं चालू, इतके वर्ष मी आरती म्हणतो. पण या 28चा मला अर्थ आज कळला. म्हणजे सांगायचं काय की बाबांना आपल्याला एखादी गोष्ट सांगायची असेल तर ते कुणाच्या माध्यमातून सांगतील आपल्याला कळत नाही. आपल्याला आपण असं समजून सांगायचं नाही की एखादा विद्वान मनुष्यच आपल्याला सांगेल. आपल्याला एखादा खेडवळ मनुष्य सुद्धा त्यातलं गूढ रहस्य सांगू शकतो. गूढार्थ प्रचुर हे उपनिषद भाषांतर झाले. पद प्रपद विनाव्यंतर्गत रहस्य बोध होईन आनंद मनाते. चहुवेदांचे जे सार तेच उपनिषदाचे भांडार हरी गुरुकृपा नसल्यावर अतिदुस्तर गाठावया. पण हे वेदाचं सार आहे ते कधी कळेल? गुरुची कृपा झाल्याशिवाय ते वेदाचं सार कळत नाही. म्हणून ते सार कळलं पाहिजे. बघा, वेदाचा तो अर्थ आम्हासेच ठावा एरानी वहावा भारमाथा असं जे म्हटलेलं आहे ना, त्या वेदाचा अर्थ आम्हाला ठावा असं संत ज्यावेळेला म्हणतात. तर त्याचं एक उदाहरण सांगतो. एक कीर्तनकार होते, त्यांना
सगळे ग्रंथ मुखोद्गत होते. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण अशी ती सगळी एका पेटाऱ्यात त्यांनी भरलेली होती. कुठं कीर्तनाला जायचे तर तो पेटारा घेऊन जायचे. तो पेटारा वाहणारा एक मनुष्य होता. त्याचं काम किती आहे, या गावावरनं पायी जायचे. या गावावरनं कारण खेडेगावं होती, 10-20 किलोमीटरवर दुसरं गाव. तर त्या ठिकाणी वाहनाची साधनं काही नव्हती, चालतच जाणं भाग होतं, पायवाटच होती. मग अशा ठिकाणी जाताना कोणीतरी हे ओझं उचलायला मनुष्य पाहिजे, म्हणून त्याने एका माणसाला घेतलं होतं, त्याचा एक शिष्य समजून. त्याने ती पेटी डोक्यावर घ्यायचं आणि जायचं. मग त्याचं काम किती आहे, या गावावरनं निघाल्यानंतर त्या गावाला पोहोचेपर्यंत पेटी त्याच्या डोक्यावरती, आणि तिथे गेल्यानंतर त्याने पेटी खाली ठेवली की त्याचं काम संपलं. पण हे कीर्तनकार गेल्यानंतर त्या कीर्तनकाराच्या पायावर ते गावकऱ्यांनी पाणी घालावं, त्यांची आरती करावी, पायावर डोकं ठेवावं, त्यांच्या गळ्यात हार घालावा, असं चाललेलं. आणि यांचं कीर्तन सुरू झाल्यानंतर ते सांगायचे, अमुक अमुक वेदामध्ये अमुक श्लोक बघा, ज्याला शंका असेल तर इथं पेटाऱ्यात ग्रंथ ठेवले, तो उघडा आणि वाचा. इतकं मुख होतं. मग लोकांना आश्चर्य वाटायचं की कोणत्या ग्रंथामध्ये कितवी ओवी आहे किंवा कितवा श्लोक आहे, काय आहे, ते सगळं ते सांगतायत. म्हणजे त्यांचा अभ्यास किती असेल. लोकांना त्याच्या विद्वत्तेबद्दल आनंद व्हायचे, समाधान व्हायचं, म्हणून ते त्यांच्या पाया पडायचे. मग तो पेटी वाहणारा मनुष्य तो एकदा असं विश्रांती घेत असताना गुरुंना विचारतो की महाराज, खरं सांगायचं म्हणजे हे सगळे ग्रंथ डोक्यावर कोण वाहतंय, मी. तुम्ही काय म्हणले, तिथं जाऊन लगे हातात टाळ घेतला की सुरू कीर्तन तुमचं, पाया लोक तुमच्या पडत आहेत. एवढं ओझं वाहणारा मी, पण माझ्या कोणी पाया पडत नाही. तर ते म्हणले, हे ओझं किती वेळ वाहतो तू. किती वेळ म्हणजे काय, या गावाला त्या गावाला पोहोचायला जे काही अर्धा तास, 1.5 तास लागत असेल तेवढं म्हणाले मी डोक्यावर ओझं वाहतो ना. आणि तुम्ही काय वाहता, तुम्ही डोक्यावर काहीच वाहत नाही म्हणले, ओझं वाहत नाही म्हणले. पण तिथे गेल्यानंतर तू काय करतो म्हणले, डोक्यावर उतरून ठेवतो. ते म्हणले, त्या 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणातलं जे ओझं आहे तुझ्या दृष्टीने, ते तू खाली उतरलं की तुझं ओझं संपलं ना. हो म्हटलं, संपलं. मग एकदम डोकं हलकं असतं म्हणले. पण माझं डोकं त्या 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणांनी कायम भरलेलं असतं. ते ओझं मी आयुष्यभर वाहतोय म्हणाले. म्हणजे हे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण यातला अर्थ समजायचा असेल तर काय म्हणताय, वेदांचे जे सार तेच उपनिषदाचे भांडार, हरी गुरुकृपा नसल्यावर अतिदुस्तर गाठावया. मग त्यातला अर्थ गुरुची कृपा, भगवंताची कृपा झाल्याशिवाय सांगता येत नाही. म्हणेल कोणी मी सज्ञान आपल्या मते करून यत्न कधी उपनिषदांचे आकलन प्रतिपादन येतात. कोणी म्हणेल मी ज्ञानी आहे, मला काही गुरुगिरीची आवश्यकता नाही, मी त्याचा अर्थ सांगेन. करीन उपनिषदांचे आकलन प्रतिपादन यथार्थ, तरी ते कल्पांतीहीन घडे. हे तो गुरुकृपा नसता साकडे, गुरु गुप्त प्रमेय हाती नचडे, मार्गी अवघडे पदोपदी. हे गुरुकृपा झाल्याशिवाय कळत नाही. जसं बघा, आपल्याकडे आलेल्या पाहुण्याला आपण घरातलं सगळं दाखवतो का नाही. हे म्हणले आमची बैठकीची खोली, हे स्वयंपाकघर, हे अमुक, ते तमुक सगळं दाखवतो. पण आपल्या तिजोरीत किती चांदी, किती सोनं आहे, किती पैसे ठेवले, कुणाला दाखवतो उघडून, हे बघा आमची तिजोरी याच्यात एवढे ठेवले नाही. आपल्या बँकेमध्ये किती FDR आहेत, आपले कुठं प्रॉपर्टी आहे, काय आपण सांगतो का कोणाला काय सांगत नाही. मग हे कुणाला सांगतो. आपल्या घरी नवीन सून आली, किती वाजता तर परक्या घरातली, पण ती आपली झाली. आता आपल्या घरात आली म्हणजे आपली झाली. आपली झाल्यानंतर तिला आपण सगळं तिजोरी उघडून दाखवतो, बघ सुनबाई हे सगळं आता ही चावी तुझ्या हातात बरं का, हे सगळं तुझं आहे आता. बघा, आत्तापर्यंत ती परकी असलेली, पण ती एकदा आपली झाली की तिला सगळं उघड. बाकीच्यांना दाखवतो का, बाकीच्यांना दाखवतो नाही. जसं जो मनुष्य गुरुला शरण गेलाय, बघा ती मुलगी ज्यावेळेला सासरी येते ना, सर्व सोडून येते. वडिलांचं नाव सोडलं, आडनाव सोडलंय, सगळं सर्वस्वाचा त्याग करून ती आलेली, बहीण भाऊ आई वडील सगळे. तशी नदी समुद्राला जाऊन मिळते. आता परत माघारी फिरण्याचं नाव नाही.
ती तात्पुरती जाऊन परत येते. जसं मेघ आहेत त्या ह्याने तात्पुरतं ती पाणी वरती जाताना पुन्हा नदीला समुद्राला जीवन मिळतं, तसे ती तात्पुरती जाते, तात्पुरती माहेरी येते आणि पुन्हा सासरी जाते. तसं ती माहेर आहे ती, पण ती एकदा सासरी आली ना की तिला ते सासर हेच आयुष्यभराचं असतं. त्या विश्रांतीचं तिचं स्थान ते आहे सासरचं, आपलं घर. तिला काय वाटतं की ती बाहेर गेली तर शेवटी म्हणते नाही ग, अगं ते आपले आई म्हणते राहा ग 4 दिवस. नाही, आता माझा नवरा वाट पाहत असेल, माझी मुलं वाट पाहत असेल, मला अजून काही घरातली कामं बाकी आहेत. ती 4 दिवस आनंदाने माहेर उपभोगते, पण तिला ओढ कुठली आहे? सासरचीच ओढ आहे. तसं एकदा का आपण गुरुला शरण गेलो की त्याचे झालो. आता त्याचे झाल्यानंतर तो सर्वस्व दाखवतो की हे बघा, हे भांडार उघडलंय, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, 4 वेदांचे जे सार ते उपनिषदाचे भांडार. हरी गुरुकृपा नसल्यावर अति दुस्तर गाठाव्या. म्हणेल कोणी मी सज्ञान आपल्या मते करोनी यत्न. कनी उपनिषदांचे आकलन प्रतिपादन यथार्थ. तरी ते कल्पांती हिनगडे हे तो गुरुकृपा नसता साकडे. गुप्त प्रमेय हातीन चढे मार्गी अवघडे पदोपदी. तेच जो गुरुकृपा जडे तया नाही अणुमात्र साकडे. तयाच्या दृष्टीपुढे आपोआप उघडे गुढात. ती जर गुरुकृपा असेल तर त्या शब्दातला गूढ अर्थ उलगडत जातो. जसं कमळ उमलतं ना तसं त्या शब्दामध्ये असलेले गूढार्थ आपोआप उलगडत जातात. तेच जे गुरुपदी तडे तया नाही अणुमात्र साकडे. तयाच्या दृष्टीपुढे आपोआप उघडे गूढार्थ. आत्मज्ञानाचे हे आत्मज्ञानाचे हे शास्त्र जन्म मरणोच्छेदक शस्त्र. जे निरभिमान निस्संग मात्र तेच सत्पात्र विवेचना. हे आत्मज्ञानाचं शास्त्र आहे. हे जन्म मरणाचं मधली जी दोरी आहे ती तोडून टाकणार आहे. पुन्हा जन्म मरण नाही. मग हे कुणाला प्राप्त होतं? निरभिमान निस्संग मात्र तेच सत्पात्र विवेचना. मग ज्यांचा अहंकार नाहीसा झालाय, जे गुरुला शरण गेलेले आहेत, ते म्हणतात जे काय आहे गुरुची कृपा आहे, जे काय आहे प्रामरायाची कृपा आहे, जे काय आहे परमेश्वराची कृपा आहे. म्हणजे ते कुठलाही आपल्यावर घेत नाही. ते म्हणतात ही सगळी रामरायाची कृपा आहे, हे सगळं माझ्या गजानन महाराजांची कृपा आहे, हे माझ्या साईबाबांची कृपा आहे. म्हणजे ते त्याचं कर्तृत्व स्वतःकडे घेत नाहीत. म्हणून जे निरभिमान झालेले आहेत, जे निस्संग झालेले आहेत, कशात गुंतलेले नाहीत. कमल पाण्यामध्ये राहणारं कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्यात असून पाण्यापासून अलिप्त असतं, त्याप्रमाणे ते सर्वामध्ये आहेत पण कशात नाहीत, निस्संग आहेत. जे निरभिमान निस्संग मात्र तेच सत्पात्र विवेचना. तेच याचं विवेचन करण्याला पात्र आहेत. तेच सत्पात्र विवेचना. ऐसियांची काळ धरता क्षणात उपजे अर्थ बोधकता. बुद्धीची जाई प्रतिबद्धता होय विशदता गुढार्थी. अशांची जर आपण संगत धरली, कशाची संगत पाहिजे? फार सुंदर मागणं मागितलं आहे. अशा लोकांची संगत दे. कुणाची दे? तुझे ठाई ज्याची भक्ती त्याची घडावी संगती. संगती त्याची घडावी संगती. ऐसियांची कास धरिता क्षणात उपजे अर्थबोधता. अशांची जर संगत आपण धरली तर त्यातले गूढार्थ आपल्याला आपोआप ऐकायला येतात, बुद्धीला पटतात, आपण ते त्यातला आनंद घेऊ शकतो. क्षणात उपजे अर्थ बोधकता. बुद्धीची जाई प्रतिबद्धकता होय विशदता गुढार्थी. आणि मग आपल्याला जे त्यातलं रहस्य माहीत नाही ते रहस्य आपोआप उलगडत जातं. ईशावास्य प्राकृती आणि दासगणूची हीच अवस्था. परे साईनाथ कृपा करतात तर दुर्गमता विराले. गिरवाण भाषेचे अल्पज्ञान तत्रापि आचार्य विद्यारण्य. वंदोनी साईबाबांचे चरण होई लेखन आदरले. दासगणू म्हणतात की मला संस्कृत भाषेचा एवढा अभ्यास नाही, अल्पज्ञान, पण विद्यारण्य स्वामीला वंदन करून साईबाबांचे चरण धरून मी ओवी आरंभ करतोय. अर्थात दासगणू महाराज सुद्धा त्यांच्याकडे ती नम्रता आहे म्हणून ते असं बोलत आहे. गणुदास वाणी दुग्धधारा प्रसाद साईचा तयात शर्करा. येथील माधुर्य परंपरा क्षणैकादराची श्रुते. दासगणू महाराज म्हणतात
हे दूध आहे, पण ह्याच्यात जी साखर आहे, म्हणजे दुधाला गोडी कोण आणतं? साखर. मग याच्यातली साखर कोण आहे? दासगणू महाराजांची कृपा म्हणजे साखर आहे. गणुदास वाणी दुग्धधारा प्रसाद साहित्य तयात शर्करा तेथील माधुर्य परंपरा क्षणय कादराची श्रोते. आता ही वाणी मधुर झाली का? साईबाबांची कृपा ही साखर त्यात पडली ना, म्हणून. असो हे बोधिनी दिग्दर्शना हृदगतार्थ करा मूलावलोकना मतकथेचे अनुसंधान आहे की आन अवधारा निज भक्त करता ग्रंथावलोकन आढळे तदे दुर्बोध वचना महाराज करते समाधान बोलल्या विण कैसे पा. आता ग्रंथाचं अवलोकन करताना एखादा कठीण शब्द आला तर त्याचं निराकरण व्हावा कुणाच्याही मुखात न करतात. जसं मग अशी मी सांगितलं युगे 28, तसं कुणाच्याही मुखात न. तो तिथे विद्वानच पाहिजे असं नाही, सामान्य माणसाच्या मुखातनं सुद्धा व्हावा आपल्याला उपदेश करतात. ओविबद्ध टीका केली विद्वजनासे मान्य झाले. दास गणोंची मनीषा फिटली आशंका राहिली पाहिजे का. तर ग्रंथ त्यांनी लिहिला, लोकांना हे मान्य झाला, पण मनामध्ये हुरूर राहिली होती दासगणू महाराजांच्या. ओविबद्ध टीका केली विद्वजनासे मान्य झाली. गणुदासाची मनीषा फिटली आशंका राहिली पाहिजे का. मांडली ती पंडितासमोर उहापोह केला थोर परी होईना समाधान पर शंका निर्धार कोण आहे. इतक्यात शिर्डीस काही कारणे दासगणूचे घडले जाणे आशंकेचे निवारण होणे सहजपणे झाले की अनेक लोकांना त्यांनी तो जो श्लोक आडत होता तेन त्यक्तेन भुंजितः त्याचा अर्थ विचारला, पण अनेकांना सुद्धा विद्वानांना सुद्धा तो अर्थ नीट म्हणजे दासगणू महाराजांच्या बुद्धीला पटेल असा सांगता आला नाही. इतक्यात शिर्डीस काही कारणे दासगणूचे घडले जाणे आशंकेचे निवारण होणे सहजपणे झाले की घेवो गेले साहित्य दर्शन मस्तकी धरले श्रीचे चरण करून या साष्टांग वंदन सुखसंपन्न झाले. संत कृपेचे अवलोकन संत मुखीचे मधुरवचन संतांचे ते स्वास्यवदन कृत कल्याण भक्तगणाम. बाबांच्या पाया पडले, बाबांच्या कृपादृष्टीची प्रतीक्षा करू लागले. बाबांनी पाहिलं की कृपादृष्टी किती वेळ लागतो, बाबांची नजर आपल्याकडे केली म्हणजे झालं. संतांच्या मुखातलं मधुर वचन आपल्याला ऐकता येणं हे आपलं महत्भाग्य आहे. केवळ संतांचे दर्शन करे सर्वदोषांचे क्षालना जया असे तयांचे नित्यसन्नय सान्निधान काय ते पुण्य वर्णावे. केवळ संतांच्या दर्शनानेच पाप नाही होतात, तर त्यांना त्यांचं नित्य सान्निध्य लाभतं त्यांना काय त्यांचं भाग्य किती. का गणू कोठून आग म्हणा पुढची बाबा वर्तमान कुशल आहे ना समाधान चित्त प्रसन्न सर्वदा. बाबा विचार का रे गणू कसा आहेस, आनंदी आहेस ना. गणुदास तिथे प्रत्युत्तर आता आपले असता आपले कृपाक्षेत्र किवर्त व्हावे मी खिन्नांतर आनंद निर्भर असे मी. आपण हे सर्व जाणता लोकोपचारार्थ प्रश्न करता मीही जाणून आहे चित्ता कुशल उठता का पुसता. तुम्ही आत्ता मला जो प्रश्न विचारला ना बाबा की आनंदित आहेस ना, हे सामान्य माणसाला काय वाटेल की हा साधा सोपा प्रश्न आहे, कुणी आलं तर आपण विचारतो कसं काय चाललंय. पण बाबा तुम्ही जे म्हणतात ते तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे. काय मी आनंद चित्त नाही, कारण माझ्या मनात अजून एक शंका आहे श्लोकाविषयी. ती तुम्हालाही माहिती की माझं मन त्याने विचलित झालेलं आहे, मला त्याचा अर्थ नीट कळला नाही म्हणून. आपण हे सर्व जाणता लोकोपचारार्थ प्रश्न करता मीही जाणून आहे चित्ता कुशल वृत्ता कापुसता स्वयंमत करवी आरंभ करविता पुढे तो रंगरूपास येता मध्येच मी ऐशी मेघ मारता कोणाही उकलिता उकले ना. बाबा तुम्हीच प्रेरणा देऊन माझ्याकडनं हा ग्रंथ लिहून घेतला. ईशावास्योपनिषदावरती भावार्थ बोधिनी माझ्याकडनं लिहून घेतली, पण असे मेघ मारली म्हणजे एक श्लोक मला कळेना. ऐसे परस्पर चालले भाषण करीत दासगणू पाच समान ईशावास्य भावार्थ बोधन संबोधे प्रश्न बोधला. ईशावास्य भावार्थ बोधनी लिहू जाता अडखळे लेखणी शंका कुशंका राहती म्हणे बाबा त्या उकलून सांगाव्या. साध्यंत घडला तो प्रकार केला बाबांच्या पायी साजरा आशंका ही दुर्निर्वार मांडली समोर बाबांच्या. गणुदास विनवी साईनाथा माझे ग्रंथ परिश्रम वृथा ही या ईशावास्याची कथा आपण सर्वता जाणता. आशंका दूर झाल्या विना ग्रंथाचा उकल पडेना महाराज देती अशी रचना प्रसन्न मना असे तो. यात रे काय आहे कठीण आता आली या स्थळी परतो ना जा काकांची मूर्खणी शंका निवारण करील की. त्यात काय म्हणतो तुझ्या मनात आलेल्या शंकाचं उत्तर त्या काका महाजनची मुलगीच ते त्यांच्या घरी असलेली मोलकरणीच तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईल. काका ते भाऊसाहेब काका भाऊ म्हणजे भाऊसाहेब दीक्षित
काका ते भाऊसाहेब दीक्षित का बाबांचे एक प्रेमळ भक्त काया वाचा म्हणे सतत गुरुसेवा निरत सर्वदा. काका म्हणजे कोण तर भाऊसाहेब दीक्षित. ते बाबांची नेहमी सेवा करण्यामध्ये प्रवीण होते. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे अशी ती सेवा करत. प्रख्यात मुंबापुरी नगरी तिथून अल्पांतरावर या पार्ले नाम ग्रामाभितरी राहती हरिभाऊ. हे भाऊसाहेब दीक्षित म्हणजे हरिभाऊ दीक्षित त्यांना म्हणायचे. ते पार्ल्याला राहत होते. खरे नाव तयांच्या हरिबाई आई बापे ठेवली घरी. जन म्हणते भाऊसाहेब जरी बाबांचे परी तिसरेच त्यांचं खरं नाव होतं हरिभाऊ दीक्षित. बाबा त्यांना काका म्हणायचे. कोणी त्याला भाऊसाहेब म्हणायचे. खरे नाव तयांचे हरिबाई बापे ठेवले घरी. जन म्हणते भाऊसाहेब जरी बाबांचे परी तिसरेचा. महाजनीस बडे काका निमोणकरा म्हातारे काका. भाऊसाहेबास लंगडे काका बंब्या काका हे म्हणते ते. आई बापे ठेवती एक राष्ट्रीचे ते असते आणि का टोपण नाव हे वारती हाक रीती ही अनेक परीची. खरं नाव आई वडील ठेवतात. लोक त्यांना भाऊसाहेब जरी म्हणत असले तरी काका महाजनीना महाजनीस बडे काका काका महाजनीना ते बडे काका म्हणायचे. निमोणकराला म्हातारे काका म्हणायचे आणि भाऊसाहेबांना लंगडे काका बंब्या काका असे ते म्हणत. म्हणजे आई वडिलांनी ठेवलेलं नाव एक, आपल्या राशीवरून ठेवलेलं नाव एक. म्हणजे राशीवरून ठेवलेलं नाव म्हणजे मूळ नाव असतं. पुन्हा आई वडील त्याला हाक मारण्यासाठी ठेवलेलं नाव ते वेगळं असतं. पुन्हा लोक नावं ठेवतात ते वेगळे. आयुष्यावर लोक नावच ठेवत असतात ते नाव वेगळं. पुन्हा कोणी वेगवेगळ्या नावाने आपल्याला हाक मारत असतं. कोणी टोपण नावाने हाक मारतं. माझा महाराज ठेवती नामे निराळी तीच मग चालते वेळोवेळे. जाणू तीच मग बिरदावळे प्रेम समेळे जरी जेते. कधी भिक्षू कधी काका बाबाने पडला हाची शिका. त्याच नामे शिर्डीत लोका प्रसिद्ध काका झाले. आश्चर्य वाटले कडून असं आश्चर्य सकाळांची माणसा. काय काकांची मोलकणे सा उरगडा कैसा करणार. लोकांना आश्चर्य होतं. ज्या श्लोकाचा अर्थ दासगणू महाराजांना कळत नाही तो श्लोकाचा अर्थ ही काकांची मोलकणी दासगणू महाराजांना कसा समजून सांगणार असा प्रश्न दासगणू महाराजांनाही पडला आणि ऐकणाऱ्यांनाही पडला. कोठे श्रुतीची अर्थव्युत्पत्ती कोठे मुलकणीची मते. महाराज ही तो थट्टा करते जनवदती येणेवरे. महाराज केवळ विनोद करते ऐसेच वाटे सर्वात येते. परी बाबांच्या विनोदोक्ती सत्याची गमती दास गणदासा. लोकांना जरी चेष्टा वाटत असली की ती मोलकण काय उद्देश करणार, पण दासगणू महाराजांची बाबावर श्रद्धा असल्यामुळे ते म्हणले बाबा काय कोणाच्या मुखातनं बोलते. परसून त्या साईच्या बोला साई बोलले अवलीला. सकृदर्शनी वाटले जनाला दासगणूला ते सत्य. साई बोलले अवलीला परी बोला माझी लीला सदा सर्वदा. पाहावयाला आतुर झाला जनलोका. असो वा नसो विनोदो आणि कदा नदी होणे निष्कारणे. बाबांचे एकेका अक्षरागणे अशी खाणी अर्थांच्या. बाबांच्या मुखातनं निघणारा शब्द त्याच्यात अनेक अर्थ भरलेले असतात. ते लगेच माणसाला समजते असे नाही, कालांतराने समजतात. बाबा जे जे वाचे होतं तर बोल नव्हे ते ब्रह्मलिखिता एकही अक्षर नव्हे व्यर्थ साधेल कार्यार्थ वेळेवर. बाबांचे शब्द म्हणजे निरर्थक नाही. आज नाही उद्या कालांतराने ते लोकांना पटतीलच. ही दृढ भावना दासगणूची असो कैशी ही इतरांची निष्ठा तेथे. जेथे जैसे जायचे फळ तैसे आता असे तैसे जा. जैसी भावना तैसे फळ जैसा विश्वास तैसे फळ. अंतःकरण तैसे प्रेम बोधही निर्मळ त्यासाठी. जशी माणसाची भावना असते तसं फळ मिळतं. भाव तसा देव. आणि जसा विश्वास असेल तसं अंतःकरणाला बळ प्राप्त होतं. जसा अंतःकर प्रेमळ असेल तसं बोधसुद्धा लवकर मनामध्ये ठसतो. ज्ञानी यांचा शिरोणे मिथ्या नव्हे जाता याची वाणी निज भक्तांची प्रभावी मागणी. हे ब्रीद हे चरणी बांधले. ज्ञानियांचा शिरोमणी असे त्यांच्याकडे सर्व प्रकारचं ज्ञान आहे. गुरुकडे कुठलं ज्ञान नाही. सर्व ते तर ज्ञानाचे भांडार आहे. गुरुवचन नवे अन्यथा मन लावून बरसा ही कथा हरेल सकळ भव्यथा. साधन बनता लागाला परतले दासगणू परतले गणुदास पारले ग्रामी. काकासाहेब दीक्षित धामे. उत्कंठा काकांची मोलकर्णी कामी पडते कैसी मी पाहिना. दुसरी दिवशी प्रथम प्रहरी गणुदास तसा शिजेवरी. साखर झोपेच्या आनंदाभित्री तै नवलवरी वर्तले. कोणी कुणब्याची पोरी गात होती मंजळसरी. खोचली ती सुंदर लखेरी दिवागरी
जिव्हारी गणुदासाच्या. एक कुणब्याची मुलगी काकांकडे मोलकरी म्हणून काम करत होती, पण ती अत्यंत आनंदात एक पद गात होती. दीर्घालापयुक्त जे गान दयात मंजुळ पदवंदन परसून तल्लीन झाले मन लक्ष देऊन ऐकते. खडबडून जागे झाले गीतार्थ बोध व बोधनी लक्ष विजय. सावचित्तची ऐकत राहिले प्रसन्न झाले अभ्यंतरे. म्हणती ही आहे कोणाची पोरगात गंभीर आणि सुसुरा. ईशावास्याचे ते कोडे थोर उकलले पारकीने. आणि ती जे पद गात होती त्या पदातनं दासगणू महाराजांना जो अर्थ अभिप्रेत होता तो तिच्या मुखातनं बाहेर पडला. असो हीच की हीच ती मोलकर्ण पाहू तरी आहे कोण जिच्या असंस्कृत वाणीमधून श्रुत्यर्थ कोण पटविली. म्हणजे कोण आहे जिला संस्कृतच्या भाषेचा गंध नाही, तिला त्या संस्कृतच्या भाषेचा अर्थ कसा तिच्या मुखातनं बाहेर पडतोय. बाहेर जाऊन जो पाहते खरीच कुणब्याची पोरू होती ती काकांच्या मोरीवरती घासत होती बाळसने. शोधांती कळली नवलपरी होता तेव्हा दीक्षिताच्या घरी नाम्या गडी तयाची चाकरी बहिणी पोरी तयाची. त्यांच्या घरी नामा नावाचा गडी होता, त्याची बहीण होती. ही तरी काकांची मोलकरीण गीते या झाले शंका निवारण. रेड्यामुखी वेद गायन संती गायन केलीची. रेड्यामुखी वेद बोलविला, रेड्याच्या मुखातनं वेद बोलवला. तिथे या मोलकडीच्या मुखातनं बोलवणं त्यांना काय कठीण होतं. ऐसे ते पुरीचे गायन झाले. दासगणूचे समाधान बाबांच्या थट्टीचे मेहमान आले की कळून सगळा दे. कोणी म्हणती गणुदास बसले होते देवपूजेस काकांचे तेथे देवग्रास्तदा या गीतास परिचय. असो ते जैसे असेल तैसे तात्पर्य अर्थ एकच असे. महाराज निज वक्ता शिकवते जे कैसे अनेक मिसे अवलोका. ठाईच वैसोनी मधला पुसा उगीच कानानुमळी किंवा पुरतो मी तुमच्या दिवसा एवढा भरोसा राखावा. तुम्ही बसल्या जागी जरी मला काही प्रश्न विचारला तरी मी त्याची उत्तर देईन असं बाबा म्हणतात. ठाईच वैसोनी करा एकचित्त आवडी आनंद आळवावा. असो ती 18 वर्षाचे पोर काकेचे फाटके पिटकोर परी. नारिंगी साडीचा बडीवार गाई ती सुस्वर घेतात. काय त्या साडीचा भरजर काय त्या साडीचा काठसुंदर काय मौजेचा तिचा पदर यातची ती चूर गाताना. ती एका साडीचं गीत गात होती. ती साडी किती सुंदर आहे, त्या साडीचा पदर किती भरजरी आहे, त्या साडीचा काठ किती सुंदर आहे असं ती गात होती. वास्तविक तिच्या अंगावर साडी नव्हती, फाटतं जे काही तिचं वस्त्र असेल ती तिने नेसलेली होती. पण गात कुठली होती, सुंदर साडीचं वर्णन गात होती. आणि तो गाताना ते म्हणजे वास्तविकता ती साडी तिला मिळालेली नाही आहे, तिच्याकडे ती साडी पण नाही आहे. पण जी तिच्याकडे वस्तू नाही त्याही वस्तूचं ती आनंदपूर्वक गाणं गात होती. खायला मिळेना पोडवर चिंधेनं वेडाया बोडवर परी कोणाच्या नारिंगी साडीवर हर्ष निवृत्ती दिसले. पाहून तिची दैन्यस्थिती आणि मनाची रंगेल वृत्ती किवी उपस्थित गणुदासाप्रती काय निवेदिती मोरेश्वरा. पाहाव हिचे अंग उघडे द्या की हिला एखादे लुगडे दुरुजो होईल ईश्वराकडे पुण्यही घडेल तुम्हाला. तिच्या अंगावरची फाटकी वस्त्र पाहिल्यानंतर मोरेश्वर विश्वनाथ प्रधान यांना दासगणू महाराज तिला एखादी साडी तर घेऊन द्या त्या मुलीला, किती फाटकी वस्त्र तिने नेसली. ते तिला अर्पण केलेलं देवाला मिळेल, रुजू होईल ईश्वराकडे, पुण्य हे घडेल तुम्हाला. तुम्ही भक्तिभावाने तिला दिलं तर ते भगवंताकडे पोहोचेल. आधीच मोरेश्वर कृपामूर्तीवरील दासगणूची विनंती. सुंदर साडी खरेदी करते आनंदी अर्पिती पोरी दे. नित्य खाणारी जी कथन तिला लाधावे पंचपक्वान तेवी ती मुलगी सुप्रसन्न झाली पाहून साडी दे. रोज साधी भाजी भाकरी खाणाऱ्या माणसाला पंचपक्वान मिळाल्यानंतर जसा आनंद होतो तसं तिला धड चांगली वस्त्र दिसायला मिळत नाही. तिला उत्तम प्रकारची साडी मिळाल्यानंतर तिला खूपच आनंद झाला. दुसरी दिवशी तिला साडी फेर धरी ती खेळे फुगडी दिसली की इतर पोरीवर कडी मोठी आवडी साडीची. ती साडी नेसली आणि नाचाय बागडायला लागली आणि इतरांच्यापेक्षा माझी साडी किती सुंदर आहे हा तिला आनंद झाला. पुढे तीच पुढे दुसरी दिवशी साडी ठेवून पडदणी अशी गुंड आणि पूर्वी फटकोर अशी परी हिरमुसली दिसे ना. ती तिने फडताळ म्हणजे पूर्वी भिंतीत कपाट होती त्याला फडताळ म्हणायचे. त्या भिंतीतल्या कपाटात तिने ती साडी पुन्हा घडी करून व्यवस्थित ठेवून दिली आणि कामाला येताना पुन्हा जुनीच कपडे घालून ती आली. पण आज जरी तिच्या अंगावर जुने कपडे असले तरी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र काल नवीन साडी नेसल्यानंतर जो आनंद होता तोच आनंद तिच्या चेहऱ्यावर होता.
पुढे तीच पुढे दुसरीशी साडी ठेवून पडदनिशी गुंडाळी पुरील फटकुराशी परी हिरमुसी दिसेना नाही ल्याली केली जोगवण तथापि तिचे पुढील दैन्य दासगणू भासे झाले विच्छिन्न भावनेच्या भिन्नत्वे. पूर्वी आपल्याकडे इतकी सुंदर साडी नाही हे तिला जाणवत होतं, पण ती साडीचं गाणं सुद्धा मनापासून म्हणत होती. आज काय झालं, आज तिच्याकडे ती साडी आहे. पूर्वी साडी नसताना सुद्धा आनंदाने ती गाणं गात होती. आज तिच्याकडे ती साडी आहे, त्याचा काही आनंद तिच्या मनातला लोपत नव्हता. नवी साडी ठेविली सजनी जरी आली फाटके नसून तरी दिसेना खिन्न मनी नव्हती की उणी साडीचे असमर्थपणे फाटके लेणे समर्थपणे हे तैसेच करणे या नाव दैन्य संपन्नपणे मिरविणे भावने गुणे सुखदुःख. असमर्थपणे फाटके लेणे म्हणजे आपली परिस्थिती नाही म्हणून ती फाटके वस्त्र घालत होती. असमर्थपणे फाटके लेणे समर्थपणे ही तैसेच करणे. आता ती समर्थ आहे म्हणजे तिच्याकडे साडी आहे, पण तरी तिने अंगावर फाटकंच वस्त्र घातलंय. समर्थपणे ही तैसेच करणे या नाव दैन्य संपन्नपणे विरवणे. याचं नाव काय, ते दैन्य आहे. म्हणजे आता फाटकी साडी नेसले म्हणजे काय दैन्य आहे, पण ते दैन्य सुद्धा आनंदाने ती मिरवते. बघा ज्याप्रमाणे 10-15 तोळ्याचं सोन्याचं दागिना. बघा पूर्वी काय होतं, गरीब होती बाई, तिच्याकडे काही दागिने नव्हते. आता 10-15 तोळ्याचा मंगळसूत्र तिने केलं. ज्या वेळेला तिच्या अंगावरती एक गुंजवर सुद्धा सोनं नव्हतं त्यावेळेला साधी पोत तिने गळ्यामध्ये घातली होती. आता तिच्याकडे 15 तोळ्याचं मंगळसूत्र आहे सोन्याचं. आता तिला किती आनंद झाला की आधी दैन्य होतं, आता माझ्या गळ्यात हे आलंय. पण बाहेर जाताना ती बाई काय करते, ते 15 तोळ्याचं सोन्या घरात ठेवते मंगळसूत्र आणि साधं, कारण लोक मारतील रस्त्याने जाताना म्हणून साधं मंगळसूत्र ती घरामध्ये गळ्यात घालून जाते. पण तरी सुद्धा तिला आनंद काय आहे, 15 तोळ्याचं सोनं माझं घरात आहे. तेन त्यक्तेन भुंजिता म्हणजे 15 तोळ्या सोन्याचा जे सोनं मिळावं म्हणून तिच्या मनामध्ये, म्हणजे लग्न झालं त्यावेळेस तिच्या अंगावर सोनं नव्हतं, त्यावेळेस तिच्या मनामध्ये खिन्नता होती. आता बघा 15 तोळ्याचं सोनं घातल्यानंतर आनंद झाला. आता 15 तोळ्याचं सोन्याचं मंगळसूत्र घरात ठेवून प्रवासाला जाताना ती साधं मंगळसूत्र घालून जाते. आता गळ्यामध्ये 15 तोळ्याचं सोन्याचं मंगळसूत्र नाही, तरी सुद्धा 15 तोळ्याच्या सोन्याचा आनंद अजून तिच्या चेहऱ्यावरती आहे. कारण तिने ते घरी ठेवलेलं आहे. तेन त्यक्तेन, तिने ते घरी ठेवलंय. तेन त्यक्तेन भुंजितः जे त्याचा त्याग करून सुद्धा ते 15 तोळ्याचं सोनं आपल्या अंगावर आहे अशा थाटात ती मिरवते. काय अंगात आता कसलं आहे, पूर्वी जसं गरीब स्थितीत मंगळसूत्र होतं खोटं, तसं आता खोटंच मंगळसूत्र गळ्यात आहे. पण आताचा आनंद कसा आहे, त्या 15 तोळ्याच्या सोन्याचा त्याग केला म्हणजे काय, कोणाला देऊन टाकलं नाही, घरात ठेवलेलं आहे. पण ते आता 15 तोळ्याचं सोनं मंगळसूत्र गळ्यामध्ये नसताना सुद्धा अगदी खोटं मंगळसूत्र घालून सुद्धा तिच्या चेहऱ्यावर मात्र आनंद कसा आहे, 15 तोळ्या सोन्याचं मंगळसूत्र गळ्यात घातल्याचा आनंद आहे. याला म्हणतात तेन त्यक्तेन भुंजिता. असमर्थपणे फाटके लेणे समर्थपणे हे तैसेच करणे या नाव दैन्य संपन्नपणे विरवणे हे भावने गुणे हे सुख दुःख. आणि मग काय झालं, ही भावना आहे, भावनेच्यामुळे सुख आहे आणि भावनेच्यामुळे दुःख आहे. आपल्याजवळ नाही ही भावना आहे त्यामुळे दुःख आहे. आणि आता आपल्याजवळ आहे तरी सुद्धा लोकांना काय वाटेल याचं ती फिकीर करत नाही. का हो तुम्ही खोटं मंगळ, हो म्हणजे प्रवास आहे ना म्हणून खोटं मंगळ. आता तिला कोणी खोटं मंगळसूत्र घातलं म्हणलं तरी तिला वाईट वाटत नाही. पूर्वी तिला ते वाईट वाटायचं, अरे एका खोटं मंगळसूत्र घातलं तू. हां, आता तिला त्या खोट्या मंगळसूत्राचं वाईट वाटत नाही. कुणी जरी म्हटलं प्रवासात, का हो तुम्ही खोटं हो म्हणले, ते प्रवासात जाईल म्हणून आम्ही घातलं. हां, घरी आहे म्हणले 15 तोळ्याचं. म्हणजे आता ते दैन्य आहे. म्हणजे आता सुद्धा ती त्याच परिस्थितीत आहे, खोटंच घालते. पण ते खोटं घालत असले तरी मनातला आनंद आहे की माझ्याजवळ ती वस्तू आहे बाबा. हां, असमर्थपणे फाटके लेणे समर्थपणे तैसेच करणे या नाव दैन्य संपन्नपणे मिरवणे हे भावने गुणे सुख दुःख हेच ते गुण दासाचे कोडे येणे परी जेव्हा उलगडे ईशावास्याचे घेणे सापडे ठाईच पडे. अर्थबोध ईशा म्हणजे तेन त्यक्तेन भुंजिता या शब्दाचा अर्थ बाबांना यांना आता दासगणू महाराजांना कळला की त्याग करून सुद्धा, त्यागामध्ये सुद्धा तो आनंद आपल्याला उपभोगता येतो.
हेच ते दास गणूचे कोडे येणे बरे जेव्हा उलगडे ईशावास्याचे केणे सापडे ठाईच पडे अर्थ होत ईशेच अच्छा दिला जेथे सारा हा अवघा ब्रह्मांड बसला तेणे तेथे तया विणुगळा ठारा कोण विचारा मानिया. हे सगळं भगवंतानीच व्यापलेलं आहे. एकदा हा मनात हे सगळं विश्व भगवंतानीच व्यापलेलं आहे. म्हणजे बघा आज त्या साधकाची अवस्था बघा. आधी काय आत्मा तो म्हणतो आत्मा, दुसऱ्याच्या शरीरातल्याला म्हणतो तो परमात्मा. पर म्हणजे तो दुसऱ्याला पर का समजतो ना, म्हणून त्याच्या शरीरातला कोण आहे परमात्मा. आपला आत्मा तो परमात्मा, या जगामध्ये व्यापून राहिलेला जगदात्मा आणि या विश्वाला व्यापून राहिलेला विश्वात्मा. हळूहळू हळूहळू त्याला ते त्याचं हे जो विश्वात्मा आहे तो त्याला कळायला लागतो. आधी आत्मा, मग परमात्मा, मग जगदात्मा आणि मग विश्वात्मा. हे जशी मनाची प्रगल्भता वाढेल ना तुमच्या, तसतसं ते आपोआप तुम्हाला उलगडत जातं. हेच ते गणदासाचे कोडे येणे जेव्हा उलगडे ईशावास्याचे केणे सापडे ठाईच पडे अर्थ होता ईशेच्या अच्छा दिला जेणे सारा हा अवघा ब्रह्मांड बसाला तेथे तया विणुगडा सारा कोण विचारा मानिया. तेही पूर्णपणे हेही पूर्ण पूर्णापासा उद्भवले पूर्ण पूर्णातून काढता पूर्ण पूर्ण राहील पूर्णचे अवशेष. पूर्णस्य पूर्ण बोधाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णातनं पूर्ण काढलं तरी पूर्ण शिल्लक राहतं. शून्यातनं शून्य काढलं तरी शून्य तसंच आहे. तसं हे सगळं आहे तरी शिल्लक राहतंय. दशांगुले उरला असं म्हटलंय. तो परमात्मा आहे, सर्व विश्वव्यापक आहे आणि त्यामुळे तो पूर्णपणेच आहे. ईशेचा अच्छा दिले जेथे सारा या परमात्म्याने सर्व व्यापलेला आहे. हा अवघा ब्रह्मांडाचा पसरा तेथे त्या विणुगडा सारा कोण विचारा मानिया. तेही पूर्ण ही पूर्ण पूर्णावसा पूर्णापासा उद्भवले पूर्ण पूर्णातून काढता पूर्ण राहील पूर्णचे अवशेष. पोरीचे दैन्य ईश्वरी अंश फटकूर हे साडी हे चित्तदंश दाता दे ज्ञान हे अशेष एकच ईश भरलेला. पोरीचं दैन्य हे सुद्धा ईश्वरी देणंच आहे. तिला फटकूर घालण्यातला हे परम तिच्या पूर्वप्रारब्धानुसार आलेलं तिच्या वाट्याला आहे. तिला जे काही दुःख होतं ते दुःखसुद्धा भगवंतानी कुणाच्या तरी हातानं तिला साडी देऊन ते दूर केलंय. पोरीचे दैन्यश्वरी अंश फटकूर साडी तेही तदंश तया दाता दे दान हे विशेष एकच ईश भरलेला. तो परमात्मा सर्व तो भरलेला आहे. तोच बुद्धी देतो कुणाला तरी जा या गरीब माणसाला मग काही वस्तू दे. मी माझे हे पार दौडावे निर्माणे सदा वर्तावे त्यागपूर्वक भोग भोगावे अभिलाषावे नचकाये. मी माझे हे पार दौडावे हे सगळं मी केलंय आणि हे माझं आहे हे मनातनं निघून गेलं पाहिजे. मी माझे हे पार दौडावे मी माझे मावळो सर्व तू तुझे उगो आता. मी माझे पार दौडावे निरभिमानत्वे सदा वर्तावे. आपण निरभिमानाने वर्तन करावं. त्यागपूर्वक भोग भोगावे अभिलाषावे नच काही. भोगाचा सुद्धा त्यागपूर्वक भोग भोगावे. जसं आपण आत्ता मंगळसूत्रात उदाहरण घेतलं, त्याग आहे आणि भोग पण आहे. तसा त्यागपूर्वक भोग भोगावे अभिलाषावे नच काही. कशाची अपेक्षा ठेवू नये. ऐसे बाबांच्या मग वाणी प्रचिती मिळवली अनेकाने. अप्राणांत शिर्डीनं सोडून जनी विजनी प्रगटदा. कोणास मच्छिंद्रगडावर कोणास कोठे असो शहर कोल्हापूर सोलापूर रामेश्वर इच्छा मात्र प्रकटत. बाबा एकाच ठिकाणी आहेत पण भक्तांना अनेक ठिकाणी ते दिसलेले आहेत. कोणी म्हणतंय बाबा मला मच्छिंद्रगडावर भेटले, कोणी म्हणतंय मी कोल्हापूरला बाबा मला भेटले, कोणी म्हणतंय सोलापूरला भेटले, कोणी म्हणतं रामेश्वरला भेटले. ज्याची जशी भावना आहे, ज्याची भावना जशी प्रभुमूर्त लिखित अशी. कोणास आपल्या बाह्यविषयी कोणा जागृती वा स्वप्नविषयी दर्शन हरण्याशी पूर्वी नासोशी भक्तांची. कुणाला ते आपल्या बाह्यविषयाने दर्शन देतात, कुणाला स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन दर्शन देतात. असो अनुभव ऐसे अनुभव एकनाथोन किती म्हणून करावं. शिर्डीत जरी हे वस्तीस्थान अलक्ष प्रस्थान कोठे पहाई ही पूर कोणाची कोण एकचित गरीब मूल करीना. नारिंगी साडी होती तिचे ते गायन निघाले मुखानुसाजिका. शंका म्हणून बाबाच पुसावी या मुलकडीने ती निरसावी. तीही काकांच्या इथे असावी रचना ही मायावी नाही का. आता बाबांच्या त्या दासगडू महाराजांच्या मनातली शंका निरसन केली कोणी, त्या मोलकर्णीने काकांच्या मोलकर्णीने. नारिंगी साडीचं गाणं गाऊन त्यांच्या मनातली ती शंका निरसन केली. ही सगळी बाबांची लीलाच आहे.
आधीही तेथे मोलकर्णी असावी हे कैसे बाबा ज्ञान. बरं बाबा त्या काकांच्या घरी ती मोलकर्णीच काम करते हे बाबाला काय माहिती आहे. आधीही तेथे मोलकर्ण असावे हे कैसे बाबा ज्ञानात ही भविष्यकाळी हे गाऊन कृत्याचं बोधन व्हावे कसे. बरं ठीक आहे, ते मोलकर्ण एवढंच कळलं, पण ती एखादं गाणं गाईल आणि त्या गाण्यातनंच जो मतितार्थ पाहिजे तो दासगणू महाराजांना मिळेल हे आधीच बाबांना कसं कळलं. ते अंतर्ज्ञानी म्हणून कळतं. पुढं काय होणार त्यांना माहिती आहे. तीही भविष्यकाळी हे गाऊन श्रुत्याचं बोधन व्हावे कसे. परी ते झाले खास वाटले आश्चर्य कोण दासाचा. आशंकेचा झाला निराश ईशावास्य कळले. श्रोत्या म्हणे येईल शंका खटावटो हा तरी का इतका. स्वयंस्वमुखे बाबानेच का फिडली नाही आशंका तेथेच. आता काही श्रोत्यांना अशी शंका येईल की बाबाने एवढं त्याला महाजनीकडे पार्ल्याला कशाला पाठवलं. बाबाने तिथंच त्यांच्या मनाची शंका दूर करायला पाहिजे होती असं कोणाला वाटेल. हे काय जागीच नसते करवले परी ते नसते महिमान कळले. ईशे त्या पुरीसही आच्छादले प्रगट हे केले बाबाने. हे काय त्यांना तिथल्या तिथं बाबांना उपदेश करता आला नसतं का. पण परमात्मा हा कुणाच्याही मुखात न बोलू शकतो हे त्यांना बाबांना दासगणू महाराजांना दाखवायचं होतं की परमात्मा सर्वत्र भरलेला आहे. मी जसा तुला बोध करतो तसाच बोध कोण करील ते मोलकरीण सुद्धा करेल. कारण जो परमात्मा माझ्यामध्ये तोच तिच्यामध्ये आहे. मी सर्वत्र भरलेलो आहे. तुला जो बोध केला मी त्या मोलकर्णीच्या मुखातनं केला. ईशे त्या पुरीशी आच्छादिले प्रगट हे केले बाबाने. आत्मा यथात्मा निर्गुण हेच सर्वोपदेशाचे वर्जना हेचे मोक्ष धर्म निष्कर्षण गीतार्थ प्रचंत हेच. म्हणजे आत्मा हा जसा आपल्यात आहे तसा तो सर्वामध्ये आहे आणि तो परमात्माचे सगळे विश्व चालवतोय. आत्मा यथात्मा निर्गुण हे सर्वोपदेशाचे पर्यवसना हेच मोक्ष धर्म निष्करण गीतार्थ प्रचंत हेच. प्राणी भिन्न आत्मा असं कर्तृत्व भोक्तृत्वहीना तो ना अशुद्ध पाप पुण्याधीन कर्माचरण त्या नाही. सर्वांचा आत्मा एक आहे. तो कर्तृत्व आणि भोक्तृत्वहीन आहे. म्हणजे त्याला आत्मा स्वतःकडे कर्तृत्वही घेत नाही आणि भोक्तृत्वही घेत नाही. ते कर्तृत्व देहाकडे समोर पडतो. मी केलं म्हटलं की तो देहाकडे गेलं आणि त्याचे कर्म भोगावं लागतं. कुणाला देहालाच, आत्म्याला भोगावं लागत नाही. देहाकडनंच चांगलं वाईट कर्म घडतं आणि देहाकडनंच ते भोग सुद्धा भोगावे लागतात. म्हणजे तो आत्मा देहाकडनंच सगळं करवतो आणि देहालाच त्याचे चांगले किंवा वाईट भोग भोगावे लागतात आणि आत्मा मात्र त्याच्यापासून अलिप्त राहतो. प्राणी भिन्न आत्मा कर्तृत्व भोक्तृत्व येणं तो न अशुद्ध पाप पुण्याधीन कर्म आचरण त्या नाही. त्या आत्म्याला पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. मी जातीने उच्च ब्राह्मण इतर मधून निचवर्ण ऐसे वसे ऐसे दोरी भेद ज्ञान कर्म आचरण आवश्यक. जोपर्यंत मी ब्राह्मण आहे इतर जातीतले असं वाटेल तोपर्यंत त्याला कर्माचं बंधन आहे. त्याला सगळी सत्कर्म आचरण करणं भाग आहे. हळूहळू त्याची वृत्ती ही मी अमुक आहे हा जो मीपणा आहे तो हळूहळू त्याचा नाहीसा होईल. तोपर्यंत त्याला कर्म करणं भाग आहे. मी अशरीर सर्वत्र एक माझं होऊन कोणी नाही आणि मीच की सकलांचा व्यापक स्वरूपोन्मुख हे ज्ञान. आणि ज्या वेळेला त्याला हे ज्ञान होतं की मी आणि हे बाकी वेगळे नाहीत. माझ्यामध्ये असणारा आत्मा सर्वांच्यामध्ये व्यापून आहे. जसं ते ज्ञान कळण्यासाठी कसं आहे एक साधं उदाहरण आहे. आपणास चिमोटा घेतला तेने जीव कासावीस झाला. आपणावरून दुसऱ्याला जाणे जावे. आपल्यावरून दुसऱ्याला जाणलं की ते त्या समोरच्या माणसाला जाणल्यासारखंच आहे. तो सर्वत्र एकच आहे हे जाणता आलं पाहिजे. जसं आपल्याला भूक लागते तशी लोकाला भूक लागणार आहे. जसं कोणी आपल्याला नावं ठेवली की आपल्याला वाईट वाटतं तसं लोकाला आपण बोललो तर त्याला पण वाईट वाटणार आहे. हे जाणणं आहे. हे जाणायचं आहे की त्याच्यातून माझ्यात असणार तो परमात्मा एकच आहे. हे काय जगे मी अशरीर सर्व एक माझं होणं ना कोणी नाही आणि कमीच की सकलांचा व्यापक सर्व स्वरूपोन्मुख ते ज्ञाना पूर्ण ब्रह्मस्वरूप अच्युत ऐसा हा जीवात्मा विरोधा कधीतरी सुस्वरूप पावा निश्चित हे देय. असा हा आत्मा म्हणजे आपल्यामध्ये असलेलं देह म्हणजेच मी ही जी भावना आहे ती हळूहळू नाहीशी होऊन
आत्मा म्हणजे मी आहे हा भाव स्थिर झाला पाहिजे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. श्रुती स्मृती आणि वेदांत या सर्वांचा आजचे सिद्धांत हे जे अंतिम साधन निश्चित अच्युत असे अच्युतपद प्राप्ती. त्याला च्युत झालेला आहे, त्याला अच्युत करायचं आहे. मूळ तत्वापासून तो खाली घसरलाय, पुन्हा त्याला मूळ तत्वाकडे न्यायचं आहे. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. श्रुती स्मृती आणि वेदांत या सर्वांचा सिद्धांत हे अंतिम साध्य निश्चित अच्युत असे अच्युतपद प्राप्ती. नराचा होतो नारायण उत्कट रामदास्य करून. नराचा नारायण करायचा आहे. समाहा सर्वेषु भूतेषु जोर्या प्राप्त हा स्थिती विशेषो तो वरीन भूतात्मा ऋषिकेशो ज्ञान प्रकाशो समर्थ. समाहा सर्वेषु भूतेषु सर्वांच्या मध्ये समत्व भावने तो परमात्मा भरलेला आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिके भगवंत. जसा तो आपल्यामध्ये आहे तसं याच्यावत प्राणी मात्रामध्ये तोच आहे. जो आत्मा माझ्यामध्ये आहे तोच समोरच्या माणसामध्ये आहे. हे जोपर्यंत माणसाला अनुभवाने पटत नाही तोपर्यंत साधना करणं आवश्यक आहे. समसर्वेषु भूतेषु जोर्या प्राप्त हा स्थिती विशेषो तो वरीन भूतात्मा ऋषिकेशो ज्ञान प्रकाशो समर्थ. आता हे त्याच्यातलं माझ्यातलं एकही कळण्यासाठी कसं आहे की एक दिवशी मोलकरी न सांगता तिने दांडी मारली. त्या बाईला सगळे कामं करावे लागले, पण तरी तिला राग आला नाही. मग मैत्रीण आली ती, का आज तुझी मोलकण आली, तिने तुला कळवलं नाही, कमीत कमी फोन करून तर कळवायला पाहिजे होतं, का नाही तिने फोन केला. ही म्हणली नसेल, काहीतरी तिच्याकडे अडचण निर्माण झाली असेल म्हणून आली नसेल, नाही फोन करायचं राहिलं असेल तिचं. अगं मी नाही का म्हणले, एका दिवशी ऑफिसला न सांगताच दांडी मारते, दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर रजा टाकते. तसं ती तिच्याकडे अचानक काम निघालं असेल म्हणून ती आली नसेल. म्हणजे ही रागवली नाही. कशाला का त्या मोलकरणी दांडी मारून सुद्धा ही रागवली नाही, कारण हिने स्वतः जसं आहे तसंच तिला समजली की माझ्याकडे सुद्धा एखादी अडचण ऐन वेळेला आली तर मला फोन करायला सुद्धा वेळ नाही मिळाला तर मी दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर माझी रजा मांडते किंवा काय साहेबांना सांगते व काल अचानक असं असं घडलं म्हणून मी येऊ शकले नाही. हे स्वतःवरनं जगाला जाणणं इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. समसर्वेषु भूतेषु जोर्या प्राप्त हा स्थिती विशेषो तो वरीन भूतात्मा ऋषिकेशो ज्ञान प्रकाशो समर्थ. हे आपल्याला जाणवायचं आहे. जसं आपलं तसंच दुसऱ्याचं हे आपल्याला जाणवलं पाहिजे का नाही. एक बाई दुसऱ्या बाईला मोठं कौतुक करून सांगत होती, काय सांगू आमची मुलगी अत्यंत सुखात आहे. म्हणले कशी सुखात आहे. काय नाही हो, नवरा तिच्या मुठीतच आहे. नवरा माझ्या मुठीत कुणाच्या, माझ्या लेकीच्या मुठीत आहे. बस म्हणले की बसतो, उठ म्हणलं उठतो. काय सांगू, तिच्या शब्दाच्या बाहेर जात नाही. आता हे तुला कौतुक आहे, पण तोच तुझा मुलगा जर तुझ्या सुनेच्या अधीन झाला, बस म्हणले की बसायला लागलं, उठ म्हणले उठायला लागलं की मग तुला राग येतो. मग हे ज्यावेळेला आपल्यावरनं जाणायचं आहे की जसं मग मुलीचं ठीक आहे, त्या मुलीच्या सुखासाठी तो तुझा जावई सगळं तिचं ऐकतो आणि तिला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करतो, तसाच तुझा मुलगा सुद्धा तुझ्या सुनेला आनंदात ठेवण्यासाठी प्रयत्न करतोय. हे ज्यावेळेला तुझ्या लक्षात येईल त्यावेळेला तू मुलावरही रागवणार नाहीस आणि सुनेवर पण रागवणार नाहीस. पण हे ज्यावेळेला समत्व येईल त्यावेळेला, जोपर्यंत ते समत्व आलं नाही तोपर्यंत दुजाभाव राहणारच. म्हणजे लेकीचं कौतुक आणि बाकीचं हे राहणार तोपर्यंत. कोणपर्यंत, जोपर्यंत समत्व भाव मनामध्ये आला नाही तोपर्यंत. समसर्वेषु भूतेषु हा सर्वांचा सिद्धांत हेचे अंतिम साध्य निश्चित च्युताशे प्राप्ते. समहा सर्वेषु भूतेषु जोवरी अप्राप्त हा स्थिती विशेषो तोवरी न भूतात्मा ऋषिकेशो ज्ञान प्रकाशो समर्थ. हे जोपर्यंत जसं आपलं आहे तसं दुसऱ्याचं आहे, जसं आपल्या मुलीचं कौतुक आहे तसं सुनेचंही कौतुक आहे. असं ज्यावेळेला समत्वाची भावना आपल्या मनामध्ये येत नाही तोपर्यंत दुजाभाव मनामध्ये राहणारच, तोपर्यंत ज्ञानही प्राप्त होणार नाही. तोवरी न भूतात्मा ऋषिकेशो ज्ञान प्रकाशो समर्थ. विहित कर्मे चित्त शुद्ध होता 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 होईल अभेदबोध शोकमोहादी संस्कृती विरुद्ध प्रकटेल सिद्ध ज्ञान ते. आणि आपली विहित कर्म करता करता हळूहळू गुरुच्या कृपेने आपल्या मनामध्ये हा बोध येतो आणि बोध आल्यानंतर आपण शांत राहतो. तो बोध मनामध्ये ठसला पाहिजे. एकदा का तो बोध मनामध्ये ठसला की मग माणसाला मनाला शांतता आहे. एक मैत्रीण आली तर तिने त्या घरात पाहिलं की सून तिला काही ना काही सासूला बोलते.
तिने पाहिलं आणि मग ती सून जरा बाहेर गेल्या तर तिने त्या मैत्रिणी, का ग तुझी सून एवढी तुला बोलते आणि तू सगळं का ऐकून घेते? ते म्हणले 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. ज्या वेळेला माझ्या अंगात बळ होतं त्यावेळेला मी जे बोलेल ती ऐकून घेत होती. आता मी विचार करते की आता तिचं दिवस आहे, त्यामुळे ती बोलेल ती मी ऐकून घेते. कारण बघा, ती ज्यावेळेला नवीन आमच्या घरात आली लग्न होऊन त्यावेळेला मी बोलेल ती मुकाटपणे ऐकून घेत होती. एकदाही तिने मला उलट उत्तर दिलं नाही. आता म्हणले ती दिवस तिचे आहेत, आता ती बोलते तर मी ऐकून घेते. का की त्या काळात तिने जे सहन केलंय ते काय सहन केलं असेल ते आत्ता मला कळतंय म्हणाले. तेव्हा ते 4 दिवस हे असणार आहे. आणि मग हे ज्या वेळेला समत्वाची बुद्धी आपल्या मनावर येते, खरंच बाबा आपण त्यावेळेला त्याला सांगत होतो, हे तिकडे स्वयंपाक यायचं नाही बरं का, ते काय असेल ते माझं मी करते, तू शांत राहा. आता ती सांगते आत येऊ नका, इथंच बसा, तुम्हाला काय लागेल ते मी इथं आणून देते. पेरलं ते उगवतंय, त्याला काही इलाज नाही. विहित कर्मे चित्त शुद्ध होता होईल अभेदबोधा, शोक मोहादी संस्कृती विरुद्ध प्रकट येईल सिद्ध ज्ञान दे. अखिल त्रैलोक्य सचराचर आच्छादितो ईश्वर ईश परमेश्वरा, निष्क्रिय निष्क्रिय जो परात्पर तो अशरीर सदात्मक नाम रूपात्मक हे विश्वसभा आच्छादी हा ईश, तोच मी भरलो शेष निर्विशेष रूप त्वये. अस्तु वस्तुतः जे निराकार माया गुणे भासे साकार, कामुका पाठी हा संसार तुझ्या सार निष्कामा. का म्हणजे ज्याच्या अजून इच्छा शिल्लक राहिलेल्या आहेत त्याच्यामागे तो संसार आहेच. आणि ज्याला कळलाय संसार आसार आहे त्यावेळी तो आसार आहे असं समजून त्याच्यामध्ये राहतो. हे यत्किंचित भूत भौतिक जगत चेतना चेतनात्मक ईश्वरीचे हा अद्वितीय एक निर्धार निशंक करावा. तो परमात्मा सर्वत्र भरलेला आहे, त्याप्रमाणे तो आपल्याला बुद्धी देतो. जसं आपल्याला बुद्धी देतो तसं समोरच्याला पण बुद्धी देतो ना. हे यत्किंचित भूत भौतिक जगत चेतना चेतनात्मक ईश्वरीचा हा अद्वितीय एक निर्धार निशंक करावा. जगत बुद्धीचा हा विवेक जरी मनास वाटे न देखा तरी हे धन हिरण्यादिक यांचा अभिलाख न करावा. हे जरी न घडे तरी हे जाणावे आपण कर्माधिकारी अमरणांत शतमसरी कर्मची करीत राहावे. हा सगळा विवेक आपल्या मनामध्ये जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत सत्कर्म करण्याशिवाय दुसरी गत्यंतर नाही. त्यावेळी नंतरही आपण ज्ञान प्राप्त झाल्यास सत्कर्मच करतो ना, दुसरं काय करणार. हेही जरी न घडे तरी जाणावे आपण कर्माधिकारी अमरणांत शतमसरी कर्मची करीत राहावे. तेही स्वर्णाश्रमोचित यथोक्त अनुष्ठानासहित अग्निहोत्रादी नित्यविहित चित्ता अकलंकित होईल. तो सगळं आपापल्या स्वधर्मानुसार जे जे कर्म आपल्या वाट्याला आले ते जे मनापासून करत राहावे. हळूहळू आपले चित्त शुद्ध होत जाईल. कुठपर्यंत करावे? चित्त अकलंकित होईल. जोपर्यंत आपलं चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत हे कर्मकांड करत राहायचं आहे. हा ही चित्तशुद्धीचा मार्ग तुझा सर्वसंग त्याग सर्वसंग परित्याग हे नाकर्मिता ज्ञानयोग कर्मभोगची केवळ सर्वसंग परित्यागाने ज्ञान हे प्राप्त करून द्यावं. हे ब्रह्मविद्या हे उपनिषद सर्वांना देते अधिकार विधा. वृत्तीनं जोरी झाले अभेद उपनिषद बोधक शाब्दिक. जोपर्यंत वृत्ती अभेद झाली नाही तोपर्यंत तो शाब्दिक अर्थ कळेल. पण बघा, समजणं आणि उमजणं यात फरक आहे. आपल्याला समजलंय आणि उमजलंय ते मनाला पटलं पाहिजे, बुद्धीला पटलं पाहिजे आणि तशी कृती झाली पाहिजे. नाही तर मग ते शाब्दिकच ज्ञान राहतं. तरी तोही वावा लागे जिज्ञासू आधी तोचे मागे म्हणून बाबाही पाठवले मागे मोलकरणी सांगेल म्हणून. मग बघा, बाबांनी काय पाहिलं, ज्याला जिज्ञासा आहे त्याला ज्ञान प्राप्त होईल. त्याने सांगितलं ते मोलकरणी तुला ज्ञान देईल. आता समजा दासगणू महाराज म्हणले असते मी इतका विद्वान आहे, मोलकरणी मला काय बोध करणार, म्हणून दासगणू महाराज गेलेच नसते त्या काकांकडे. तर त्या मोलकर्णींनी त्यांना उपदेश पण केला. म्हणजे मोलकर्णी काय असं समोर बसून उपदेश केला नाही, तिच्या वाक्यातनं उपदेश झालेला आहे. श्री साईनाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. आता समजा दासगणू महाराजांनी जिज्ञासा आहे का नाही तर ज्ञान आहे. बघा, जर समजा दासगणू महाराजांनी असा विचार केला असता की मोलकर्णी काय मला ज्ञान देणार आहे, कशाला तिकडे जायचं आहे, तर समजा दासगणू महाराज गेले नसते तर त्यांना त्या शब्दाचा अर्थ कळला नसता.
म्हणजे बाबांना त्या मोलकणीच्या मुखातनं त्यांना ज्ञान द्यायचं होतं. कारण तो बाबांचं म्हणणं असं की मी सर्वत्र भरलेलो आहे, त्या मोलकणीमध्ये सुद्धा मीच आहे, मीच ज्ञान देणार आहे, पण मी ती तुला मोलकणीच्या मुखातनं देणार आहे. म्हणून ती जिज्ञासा आहे. आणि त्या जिज्ञासेने ते गेले की ही मोलकणी मला काय ज्ञान देणार आहे. जिज्ञासेने कुठे गेले? काका माझं काकांकडे गेले पार्ल्याला. आता काकांकडे गेल्यानंतर त्या मोलकणीच्या त्या गीतातनं त्याला ते ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे याचा अर्थ काय? त्यांच्याकडे ती जाणून घेण्याची जिज्ञासा होती म्हणून ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे माणसाला एखादी गोष्ट जाणून घेण्याची ज्या वेळेला मनामध्ये जिज्ञासा निर्माण होईल त्यावेळेला ते ज्ञान त्याला प्राप्त होईल. ही ब्रह्मविद्या हे उपनिषद सर्वांनी अधिकार विदा वृत्ती न जवरी झाले अभेद उपनिषद बोध शाब्दिक. म्हणून जोपर्यंत हे ब्रह्मविद्येचं ज्ञान जे आहे ते जोपर्यंत वृत्ती सात्विक झाली नाही तोपर्यंत ते बाकी ज्ञान मिळेल, पण ते शाब्दिक ज्ञान असेल, त्या ज्ञानाचा अनुभव तुम्हाला येणार नाही. तरी तोही व्हावा लागे. मग तो कधी मिळेल? जिज्ञासू आधी तोच मागे. जो जिज्ञासू आहे, ज्याला ते जाणून घेण्याची इच्छा आहे, तो म्हणेल बाबा मला याचा अर्थ सांगा. जो जिज्ञासे नाही तो म्हणेल मला अर्थ कळला काय नाही कळला काय, मी एकदा पाठ करून मोकळा होऊन जातो. त्याला ते जाणून घ्यायची जिज्ञासा नाही. आपण जे वाचतोय त्याचा अर्थ काय हे कळून घेण्याची जिज्ञासा नसेल तर त्याला ते ज्ञान मिळणार पण नाही. तोडणारे काय करून घ्यायचं, मला काय माझं मी आपला पाठ करतो झालं, मग त्याला एवढं पाठ करण्यापुरतंच. पण ज्याला जाणून घेऊन वाचायचं आहे, त्याला जिज्ञासा आहे, त्याला त्याच्यामधले घडले असलेले गुह्यार्थ कोण सांगताय? बाबाच उलगडून सांगताय. तोही वावया जिज्ञासू आधी तोची मागे, म्हणून बाबा हे पाठवले मागे. मोलकरीने सांगेल म्हणून स्वयंच बाबा हा बोध देते, तरी हे पुढील कार्यानं घडते. एकमेवा द्वितीय नसते, ज्ञान हे कळते बाबांचे. एकमेवा द्वितीय म्हणजे मीच सर्वत्र भरलेलो आहे. एकोहम बहुश्याम, मीच अनेक रूपांनी नटलेलो आहे. हे तत्वज्ञान कधी कळलं? त्या मोलकर्णीच्या मुखातनं बाबांनी ज्यावेळेला उपदेश केला त्यावेळेला कळलं. म्हणजे बाबा म्हणतात त्या मोलकर्णीमध्ये सुद्धा मीच आहे हे तुला कळायला पाहिजे म्हणून तिकडे पाठवलं. तुला ती मोलकर्णी वेगळी वाटते, पण ते मोलकर्णी म्हणजे सुद्धा मीच आहे हे तत्वज्ञान तुला कधी कळेल? जिज्ञासा असेल तर कळेल की मी सर्वत्र आहे. एकमेवा द्वितीय, एकमेवा द्वितीय नसते म्हणजे एकच आहे मी, दुसरं काही नाही जगामध्ये. एकोहम, एक मीच आहे सर्वत्र, दुसरं काहीच नाही जगामध्ये. हे तत्वज्ञान कळायला तेवढी जिज्ञासा पाहिजे, जाणून घेण्याची अर्थ जाणून घेण्याची तेवढी प्रबळ इच्छा पाहिजे. एकमेवा द्वितीय नसते हे ज्ञान. एकोहम द्वितीय नास्ती, एक मी आहे दुसरं काहीच नाही. एकोहम द्वितीयम नास्ती, एक मीच आहे दुसरं जगात काहीच नाही, मीच अनंत रूपाने नटलेला आहे हे ज्ञान कळेल. त्यावेळेला माऊली काय म्हणतात? अनंत रूपे अनंत वेशे देखला मी त्यासी, बाप रखुमा देवीवरू खूण बाणेली कैसी. मज वाचून आणि कोण आहे ती काकांची मुलगणा, मीच ती ही दिली खूण ईशावास्य जाणवले. माझ्या वाचून दुसरं कोण आहे? एकोहम द्वितीय नास्ती, ही मोलकरी म्हणजे सुद्धा मीच आहे हे संत दासगणू महाराजांना त्यांनी पटवून दिलं. पण दासगणू महाराजांना कधी पटलं? त्यांच्यामध्ये ती जिज्ञासा होती जाणून घेण्याची, तेव्हा ते पटलं. स्वये बाबा ही बोध देते, तरी हे पुढील कार्य न करते. एकमेवा द्वितीय नसते, ज्ञान हे कळते बाबाचे. मज वाचून आणि कोण आहे ती काकांची मुलकरण, हीच मीच ही ती दिले, मीच ही दिली कोण ईशावास्य जाणवले. परमेश्वरानुग्रह लेश, आचार्यानुग्रह विशेष नसता आत्मज्ञानी प्रवेश सिद्धोपदेशाचे हे आवश्यक. परमेश्वर अनुग्रह लेश, परमेश्वराचा अनुग्रह पाहिजे, आचार्यांचा म्हणजे आपल्या गुरुचा अनुग्रह पाहिजे, आणि मग आपल्याला आत्मज्ञानामध्ये प्रवेश मिळतो. म्हणजे काय? आधी परमेश्वराची कृपा पाहिजे. का? आपण जी नित्य घरामध्ये देवाची पूजा करतोय, आपल्या कुलदेवाची देवतांची पूजा करतोय, आपले कुलधर्म कुळाचार करतोय, ही झाली देवाची पूजा. आता आपल्या पूजेतला देव ज्यावेळेला आपल्याला प्रसन्न होतो, म्हणजे जी आपण नित्य उपासना करतो त्याचा देव ज्यावेळेला प्रसन्न होतो त्यावेळेला आपल्याला गुरुची कृपा प्राप्त होते. म्हणजे तो आपल्याला योग्य गुरुची गाठ घालून देतो.
म्हणजे पहिल्यांदा आपल्या घरातल्या परमेश्वराची जोपर्यंत आपल्यावर कृपा होत नाही तोपर्यंत गुरु पण भेटत नाही. म्हणून आधी गुरु ईश्वराची कृपा, ईश्वराच्या कृपेने गुरुची कृपा, आणि गुरुच्या कृपेने खरा परमात्मा कोण आहे हे जाणलं जातं. म्हणून आधी परमात्मा म्हणजे सगुण रूपातल्या परमात्म्याची उपासना, त्यानंतर त्याच्या आशीर्वादाने गुरुची कृपा, आणि गुरुची कृपा झाल्यानंतर निर्गुण निराकार परमात्मा कसा आहे, तोच सर्वत्र भरलेला कसा आहे याचं ज्ञान आपल्याला कोणामुळे मिळतं तर गुरुमुळे मिळतं. म्हणून सगुण उपासना झाल्याशिवाय निर्गुण परमात्म्याचं ज्ञान प्राप्त होत नाही. आणि एकदा का ते झालं की सगुण निर्गुण दोन्ही तूच रे, एको गोविंदो रे. ईश्वरानुग्रह लेश आचार्यानुग्रह विशेष नसता आत्मज्ञानी प्रवेश सिद्धोपदेश हे आवश्यक. आत्मज्ञानामध्ये प्रवेश पाहिजे, नाही तर सिद्धाचा उपदेश आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. आत्मप्रतिपादक जे जे शास्त्र श्रवणे आणावे तेच मात्र प्रतिपाद्य जे ते मीच सर्वत्र मजवीना नेत्र काहीच नाही. सगळ्या शास्त्राचा विषय तो एक परमात्माच आहे, दुसरं काय. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणं झाली तर त्या देवाला जाणण्याचाच प्रयत्न करतायत ते सगळे. आत्मप्रतिपादक जे जे शास्त्र श्रवणे आणावे तेच मात्र प्रतिपाद्य जे ते मीच सर्वत्र मजविना अन्यत्र काहीच नाही. म्हणून जाणणे आपणाचे आपण या नाव ज्ञान म्हटले. ज्ञान कशाला म्हटलंय? जाणणे आपणाशी आपण या नाव ज्ञान, आपल्या स्वतःला जाणून घ्यायचंय. कोहम मी कोण आहे, आणि ते झालं की मग सोहम तो परमात्मा मीच आहे याचं ज्ञान प्राप्त होईल. पण ते जाणण्याची इच्छा असेल तर प्राप्त होईल, जाणण्याची इच्छा नसेल तर होणार नाही. आत्मप्रतिपादक जे शास्त्र श्रवणे आणावे तेच मात्र प्रतिपाद्य जे ते मीच सर्वत्र मजवीना अन्यत्र काहीच ना. होता आत्मज्ञ तत्वाचे विवरण तोच मी आत्मा नव्हे आना. हे दयासे अभेदानुसंधान आत्मा ही प्रसन्न दयाशीच. म्हणून ज्या वेळेला त्याला हे बघा, त्याला असं म्हटलंय शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती. शास्त्रामध्ये सांगितलंय एकोहम द्वितीय नास्ति, एक मीच आहे, दुसऱ्या जगात काही नाही. हे शास्त्रामध्ये जे आहे तेच आपल्याला गुरुमुखात ऐकायला मिळतं, त्याला म्हणतात गुरुप्रचिती. आणि मीच सर्वत्र भरलेलं आहे हे ज्या वेळेला प्रत्यक्ष आपल्याला अनुभवायला येतं त्याला म्हटले आत्मप्रचिती. होता आत्मतत्वाची विवरण तोच मी आत्मा नव्हे आना. हे दयास अभेदानुसंधान आत्मा ही प्रसन्न दयासीचा. असो आत्मनिरूपण होता ऐसेच आत्मानुसंधान राखता. ऐसे निश्चल धरता आत्मतः परमात्मता आता येला. पुढील अध्याय कथानुसंधान विना एक ठाकुरादी कथाकथना. श्रोते कृसादर श्रवण परमार्थ प्रवीण होतीला. त्याही कथा ऐशाच गोड ऐकता पुढील श्रोत्यांची कोडा. महापुरुष दर्शनाची ओढ पुढील चाड भक्तांचे. जैसा उगवता दिनमणी अंधार जाणे सोने. देवी या कथा पियुष पाणी माया हरभून जरते. अतर्क साईचे विधान त्याविन कोण करील कथना. मी तो एक निमित्त करून तेची ते वधून घेतीला. का स्वस्ती श्री संत सज्जन विरते भक्त हिमाडपंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते ईशावास्य भावार्थ बोधन नाम विंशोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथ अर्पणमस्तु. हे सगळं बाबाच माझ्या मुखातनं वधून घेतात असं हेमाडपंत म्हणताय. आणि तीच वस्तुस्थिती परमात्माच कुणाला तर निमित्त करतो आणि त्याच्या मुखातनं ते ज्ञान जाणणं, ज्याला जाणण्याची इच्छा आहे त्याच्यापर्यंत पोहोचवतो. राहिलेला कथाभाग आपण आता उद्या ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय. आरती साई बाबा सुख्य दातार जीवा. चरण रजतळी द्यावा दासा विसावा.
भक्ता विसावा आरती साईबाबा जाडूनिया अनंग स्वस्वरूपी राहे दंग मुमुक्षु जन दावी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग आरती साईबाबा जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभवा दाविसी दया घन ऐसी तुझी माव तुझी माव आरती साईबाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा दाविसी अनाथा आरती साईबाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर आरती साईबाबा आठादिसा गुरुवारी भक्त करी तिवारी प्रभुपद पहावया भव भय निवारी आरती साईबाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणीची आता तुम्हा देवाधिदेवा देवाधिदेवा आरती साईबाबा इच्छेत दिन चातक निर्मल तोय निज सुख पागावे माधवाया सांभाळ आपुली भाक आरती साईबाबा आरती साईबाबा सौख्यदातार जीवा चरण रजातळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साईबाबा घालीन लोटांगण वंद्यन चरणा डोळ्यानि पाहि नृपरुहे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधनं त्वमेव सर्वं कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना गुरुसो करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणं समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। साईनाथ महाराज की जय।